वाव, काय मस्त दिसत आहे ना. अगदी तोंडाला पाणी सुटेल असं आपण सुकं चिकन बनवलेलं आहे आज. तुम्हा सर्वांना मी सांगते अगदी मस्त आणि झटपट बनलेली आहे ही रेसिपी. तर चला तर मग नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुकं चिकन. त्यासाठी आपल्याला चिकन लागणार आहेत आणि आपण आता हे मॅरिनेट करून घेऊ. त्यासाठी हळद लागणार आहे, 1 चम्मच हळद. त्यानंतर दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. अद्रक लसूण पेस्ट, 2 मोठे अद्रक लसूण पेस्ट टाकायचं आहे. कोथिंबीर टाकणार आहे आपण. आता मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. इथे चवीपेक्षा जरा जास्त मीठ यूज करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने एकदम एकजीव मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. आणि हे अर्ध्या तासासाठी आपल्याला काय करायचं आहे, मॅरिनेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ठीक आहे, आता मी हे काय करणार आहे, हे झाकण ठेवून देऊ आपण. व्यवस्थित मिक्स झाले आहे. तर आता एकीकडे मसाला काढून घेऊ. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 मोठे कांदे लागणार आहे. अद्रक लसूण लागणार आहे इथे 2 बेडगी मिरची आणि 3 टोमॅटो. तर सर्वात प्रथम आपण कांदे भाजून घेऊ. अशा पद्धतीने कांदे आपल्याला काय करायचे आहे, मस्त भाजून घ्यायचे आहे. आपले कांदेही भाजून झाले आहे छान. आता तेही काढून घेऊ. त्यानंतर टोमॅटो देखील आपल्याला कांद्यावानी भाजून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर टोमॅटो भाजताना काय करायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे जेणेकरून लवकर टोमॅटो काय होतील, भाजल्या जातील. ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीने आपण भाजून घेतलेलं आहे टोमॅटो. आता हे टोमॅटो काढून घेऊ. आणि आता ज्या मिरच्या आहेत 2 बेडगी मिरच्या आणि अद्रक लसूण, तेही आपल्याला थोडंसं तेल टाकून आपण ते अगदी थोडंसं भाजून घेऊ. ठीक आहे, जाळायचं नाही आहे ही मिरच्या आपल्याला. मिरच्या लगेच गरम होतात. अगदी थोडंसं त्याला गरम भाप द्यायची आहे अशा पद्धतीने. आता हे सर्व मिश्रण आपण दळून घेऊ असं. ठीक आहे, तर आता हे दळून झालं आहे. एकीकडे आपल्याला पॅन ठेवायचं आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. इथे मी 3 मोठे पळी तेल टाकलेले आहे आणि खडे मसाले टाकलेले आहे. तेजपान, दगडी फूल, मोठी इलायची, छोटी इलायची, दाणे, दालचिनी आणि मिरे आणि लवंगा, 2 लवंगा. ठीक आहे, आणि मसालाही देखील टाकून घेतलेला आहे आपण. हे बघा इथे अंबारी लाल तिखट टाकत आहे मी 1 चमचा. आणि मटण मसाला आणि जिरे आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जिरेने सुद्धा छान चव येते. तर अशा पद्धतीने आपण आता तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे व्यवस्थित. मसालासुद्धा चिपकत नाही. तर अशा वेळेस काय करायचं आहे, जे मॅरिनेट केलेलं आपण चिकन आहे ते आपण त्या मसाल्यामध्ये टाकून घेऊ. तर सुकं चिकन बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चिकन शिजताना थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही आहे. कारण चिकनला आपोआप पाणी सुटतं. त्याच पाण्यात चिकनला शिजू द्यायचं असतं. म्हणजे इतकी छान चव येते ना, म्हणजे वरचं पाणी टाकायची गरजसुद्धा देखील पडत नाही आपल्याला. जर कोणाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर टाकलं तर काय हरकत नाही. पण सुकं चिकन बनवताना थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही आहे. ठीक आहे, तर आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे छान. आता हे आपल्याला 20 मिनटं आपल्याला तसंच झाकण ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. ठीक आहे, हे बघा इथे 20 मिनटं झालेले आहे. चिकनही खूप छान शिजलेलं आहे. तर आपण रेडी केलेले आहेत. आता चला आपण सर्व करूया. अगदी छान दिसत आहे ना, खूप टेस्टी हे आहे. खूप छान लागलं आम्हाला खायला. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, मी बनवते तशी पद्धत तुम्हाला कशी आवडते, तर प्लीज मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटत राहू. तर खात राहा, मस्त राहा आणि मजेत राहा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा. बाय बाय, टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग.